नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्यासाठी कोणी काही केलं, काही आपल्याला आणून दिलं, काही किंवा आपण लगेच त्यांना थँक्यू म्हणतो, धन्यवाद म्हणतो. पण आज या व्हिडिओमध्ये मी अशा काही वेगळ्या सिच्युएशन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की जेव्हा आपल्या बऱ्याच वेळेला थँक्यू म्हणलं जात नाही पहिल्यांदा. सो बघूया आपण तिथे जेव्हा जर का तुम्ही धन्यवाद थँक्यू म्हणला ना तर आपलं आयुष्य खूप सकारात्मक होऊ शकतं आणि खूप चांगले बदल होऊ शकतात आयुष्यात आपल्या, जर आपण हे असे वेगळे थँक्यू शिकले तर. तर बघूया, हे जे आहे ना हे मी जेम्स क्लिअर यांच्या एका आर्टिकल वाचलं होतं, त्याच्यावरनं हे बेस केलेला आहे हा व्हिडिओ. आणि मी माझ्या आयुष्यात हे नक्की वापरायचा प्रयत्न करते आहे. बरेच आधी वापरत होते आणि काही अगदी जाणीवपूर्वक वापरते आहे आणि मला त्याचा खूप फायदा जाणवतो आहे. सो बघा तुम्हाला कसं वाटतंय ते. तर आता पहिला थँक्यू कधी करायचा आहे, तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एखादं म्हणजे एखाद्या आपल्या ड्रेसवरनं वगैरे लोक कॉम्प्लिमेंट करतात. आणि मला पण चॅनलवर खूप जण साड्या बघतात आणि साड्यांवरनं प्रत्येक व्हिडिओला काही ना काही कॉम्प्लिमेंट तर असतोच की छान आहे असं. तर बऱ्याच वेळेला असं कोणी कॉम्प्लिमेंट केला की छान दिसतंय, साडी छान दिसते किंवा असं, तर आपण असं वाटतं की हे एक्सेप्ट केलं तर आपण खूप गर्विष्ठ वाटू किंवा म्हणजे आपण ॲरोगंट वाटू. तर आपण बऱ्याच वेळा तो कॉम्प्लिमेंट एक्सेप्ट न करता काय करतो, त्याचं एक काहीतरी कारण देतो की म्हणजे ही साडी का, ही तर मी 4 वर्ष झाली घेतली होती, ते कधी नेसलेच नव्हते वगैरे असं. आता त्याचा आणि त्या कॉम्प्लिमेंटचा काही संबंध नाहीये. मी त्यांनी सांगितलं चांगली दिसते, कोणीतरी म्हणलंय, मग ते साडी जुनी असू दे नवीन असू दे त्याचा काय फरक पडणार आहे. पण आपण ते असं एक्सेप्ट करत नाही ती कॉम्प्लिमेंट आणि असं काहीतरी वेगळं कारण देतो ते न एक्सेप्ट करून. तर ह्याच्याऐवजी ना आपण नुसतं जर का थँक्यू किंवा धन्यवाद म्हटलं तर मग त्या व्यक्तीला आपण एक्नॉलेज केल्यासारखं होतं ना की ती व्यक्ती आपल्याला मनापासून काहीतरी कॉम्प्लिमेंट देते आहे, कौतुक करते आहे. तर मग त्याचं ती कौतुक आपण एक्सेप्ट करायला पाहिजे ना, आपण घ्यायला पाहिजे ते. तर बघा, किंवा असं अगदी प्रेझेंटेशन असेल तर कोणी म्हणलं खूप छान झालं प्रेझेंटेशन, तर मग आता इथं थँक्यू म्हणायच्याऐवजी मी जर म्हणले त्यांना मला ना इतकं टेन्शन आलं होतं ते करायच्या आधी, तर आता म्हणजे त्यांनी जर ते ऐकलं, त्याचं कौतुक करतंय ते आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. सो मग ह्याच्याऐवजी आपण नुसतं म्हणलं की थँक्यू धन्यवाद, मला आधी टेन्शन आलं होतं पण आनंद झाला की चांगलं झालं ऐकून, असं म्हणलं तर ते आपण ती जी व्यक्ती आपल्याला प्रोत्साहन देते आहे, कौतुक करते आहे, त्यांचं ऐकल्यासारखं होतं. सो म्हणजे ते कॉम्प्लिमेंट एक्सेप्ट करणे हा देखील एक खूप महत्वाची स्किल आहे आणि ते अगदी करायला पाहिजे की दुसऱ्या व्यक्तीला ते एक्नॉलेज करायला पाहिजे. कारण असं काही सगळे सारखं कौतुक करत असताना नाही, कोणीतरी वेळ काढून ते कमेंट लिहितं, कोणाला तुम्ही सांगताय की चांगलं दिसतंय किंवा काहीतरी चांगलं झालं प्रेझेंटेशन, तर मग ते एक्नॉलेज करायची गरज आहे. सो ही पहिली वेळ झाली. सो अगदी पहिल्यांदा कोणी कशाचंही कौतुक केलं की परत थँक्यू म्हणा, आधी धन्यवाद म्हणा. आता दुसरी गोष्ट आहे की आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला मीटिंग आहे आणि आपल्याला उशीर झाला तर आपण काय म्हणतो, आल्या ह्याच्यामध्ये लेक्चर असं किंवा कुठेही असं आपण उशिरा पोचलो की म्हणतो सॉरी मी लेट झाले किंवा ट्रॅफिक खूप होतं वगैरे, आपण पुढे काहीतरी कारणं देतो, आधीची मीटिंग लांबली, काही असेल. पण आता अशा वेळेला देखील आपण सगळ्यात आधी थँक्यू म्हणायला पाहिजे, धन्यवाद म्हणायला पाहिजे त्या समोरच्या व्यक्तीला. का? कारण ती व्यक्ती तुमची वाट बघत थांबलेली आहे ना. सो आपण त्या व्यक्तीला देखील एक्नॉलेज करायची गरज आहे की तुम्ही माझ्यासाठी आपली मीटिंग आहे म्हणून थांबला, मला उशीर झाला तरी. सो सॉरी हे फक्त आपल्याबद्दल आहे, सॉरी म्हणतो तेव्हा आपलं सगळं, पण थँक्यू म्हणतो तेव्हा आपण त्या दुसऱ्या व्यक्तीचं कौतुक करतो आहे. सो सॉरी म्हणायच्या आधी थँक्यू म्हणलं तर इथे जास्त इफेक्टिव्ह आहे की मी म्हणजे मला जाणीव आहे तुमचा वेळ पण महत्वाचा आहे, माझ्यामुळे उशीर झालेला आहे असं. सो इथे ही एक दुसरी गोष्ट झाली. आता तिसरी गोष्ट जी आहे तिसरी गोष्ट आहे की बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याकडे लोक त्यांचे प्रॉब्लेम घेऊन येतात. मग आता अगदी खूप म्हणजे मानसिक हे असतात, प्रॉब्लेम असतात किंवा काही असं कुणाच्या घरात काही घडलेलं असतं की कोणीतरी वारलेलं असतं वगैरे, असं आपल्याला काहीतरी कळतं, कोणातरी नोकरी गेलेली असते, असं काहीतरी असतं, काही तब्येतीच्या गोष्टी असतील असं.
तर बऱ्याच वेळेला काय होतं की अशा आपल्याला कोणी काही सांगितलं ना, तर आपला कल असतो की नाही आता हे एवढे वाईट ह्यांना वाटतं आहे, तर ह्यांना काहीतरी आपण पॉझिटिव्ह सांगायला पाहिजे, त्यांची सकारात्मकता वाढवली पाहिजे, असं आपल्या मनात म्हणजे आपलं इंटेन्शन खूप चांगलं असतं. मग आपण अगदी की कोणीतरी म्हटलं की नोकरी गेली आहे, तर म्हणजे ठीक आहे नोकरी नाही तर तुझं शिक्षण आहे तुझ्याकडे, किंवा तुझं आत्ता तुझी फायनान्शियल सिच्युएशन तरी चांगली आहे, नाही मिळालं तरी काही होणार नाही असं. किंवा कोणी गेलं असं आपल्याला जर का सांगितलं, तर मग आपण म्हणतो की नाही नाही पण ठीक आहे आता काय करणार, पण निदान त्यांचं आयुष्य तरी चांगलं ते जगले वगैरे अशा प्रकारचं. सो असं की म्हणजे एखाद्या तब्येतीचे काही तक्रार असली तर ठीक आहे तुझ्याकडे उपचार करायला तरी पैसे आहेत वगैरे. तर आता बऱ्याच वेळेला ना अशा वेळेला त्या व्यक्तीला ते काही असं पॉझिटिव्ह सांगून बोलून काही फरक पडणार नसतो. त्याला त्याचे प्रॉब्लेम माहिती आहे, त्याचं काय काय त्याच्याकडे इतर गोष्टी आहेत तेही माहिती आहे. बऱ्याच वेळेला आपुलकीने एखादी व्यक्ती आपल्याला जेव्हा सांगते ना, तेव्हा असं त्याला विचार करून काहीतरी या क्षणी काहीतरी पॉझिटिव्ह शोधण्यापेक्षा सुद्धा जर का अशाला आपण फक्त म्हणलं की धन्यवाद, तू मला तुझा हा मनातली गोष्ट सांगितली किंवा मनातला हा प्रॉब्लेम सांगितला किंवा काय चाललंय ते सांगितलं, मी काय माझ्याकडनं मदत करू शकते या बाबतीत ते सांग असं, किंवा मी आहे मला कधीही काही लागलं तर सांग. तर बऱ्याच अशा प्रसंगांना एवढंच त्या व्यक्तीला ऐकायचं असतं किंवा त्या एवढ्याच शब्दांनी त्या व्यक्तीला धीर येतो की अशा वेळेला काही त्यांना सोल्युशन द्यायची, त्यांची सकारात्मकता वाढवायची, पॉझिटिव्ह काहीतरी सारखं बोलायचं अशी गरज नसते. सो हे एक मला खूप आवडलं की अशा वेळेला आपण काहीही न विचार करता फक्त जर का धन्यवाद म्हटलं की आपल्याला त्यांनी समजलं जवळचं की आपला हा प्रॉब्लेम, कारण आपण सगळ्यांबरोबर सगळे प्रॉब्लेम शेअर करत नाही. सो आपल्याला ही व्यक्ती जवळची समजती आहे आणि मनातलं काहीतरी सांगती आहे. सो ह्यासाठी त्या व्यक्तीला थँक्यू म्हटलं की खूप फरक पडतो, हे मी बघितलेलं आहे. सो ही एक मी सुरू केलेलं आहे माझ्या आयुष्यात पण जेव्हापासून हे आर्टिकल वाचलं तेव्हापासून करायला. आता चौथी गोष्ट काय आहे, चौथी आहे की आपल्याला काहीतरी फीडबॅक जेव्हा मिळतो, काहीतरी आपल्याला लोक एखाद्या गोष्टीबद्दल त्यांचं मत सांगतात आपल्या गोष्टीबद्दल, तर अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपण थँक्यू म्हणायला पाहिजे. तर आता बघा तुमचं काहीतरी बिझनेस आहे, कस्टमर काहीतरी तुम्हाला सांगतं किंवा कस्टमर अगदी चिडून तुम्हाला मेसेज आला किंवा काही की हे चालत नाहीये, मी हे प्रॉडक्ट घेतलंय असा आणि तो चालत नाहीये वगैरे. तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला ती कंपनी कशी रिस्पॉन्ड करते किंवा असं हे होतं की नाही मग आम्ही परत घेणार नाहीये तुमचा, आमचा प्रॉडक्ट एकदा विकला की लिहिलेलंच आहे त्याच्यामध्ये की वॉरंटीच्या बाहेर झालं तर काही घेणार नाहीये, किंवा तुम्ही नीट वापरलाय का तो प्रॉडक्ट, म्हणजे आधीच सांगितलेलं आहे की एकदा विकलेला माल परत घेणार नाही वगैरे असं. तर असं बघा, असं उत्तर दिलं कुणाला तर तो कस्टमर परत येईल का आपल्याकडे. पण ह्याच्या ऐवजी जर का आपण म्हटलं की थँक्यू, धन्यवाद, तुम्ही आमच्या हे निदर्शनास आणून दिलं किंवा आणि मग आता आम्हाला थोडे डिटेल्स सांगता का की काय झालेलं आहे. सो बऱ्याच वेळेला असा फीडबॅक आला ना किंवा काय झालं की आपण खूप डिफेन्सिव्ह होतो आणि त्याच्याऐवजी जर का आपण पहिल्या धन्यवादी सुरू केलं ना की समोरचा पण व्यक्ती जी काय असते ती शांत होते आणि एक नीट संवाद साधू शकतो आपण आणि मदत करू शकतो किंवा नाही ही तर नंतरची गोष्ट झाली, निदान त्या व्यक्तीला असं वाटतं की आपण त्याचं ऐकून तरी घेतो आहे. सो हे एक महत्वाचा एक आहे जिथे थँक्यू म्हणणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आता त्याच्यानंतरची जी पाचवी गोष्ट आहे की एखाद्याने तुमची काहीतरी तुम्हाला क्रिटिसाइज केलं, तुमच्या कुठली गोष्टीबद्दल काहीतरी बोलले, त्यातल्या काहीतरी गोष्टी त्रुटी दाखवल्या, काहीतरी असं तुम्हाला सांगितलं त्या गोष्टीबद्दल किंवा टीका केली असं म्हणूया, तर अशा वेळेला देखील सगळ्यात पहिला बेस्ट उपाय असतो की धन्यवाद किंवा थँक्यू म्हणणे. आता हल्ली तर खूप झालेलं आहे, आपण व्हिडिओजवर वगैरे बघतो लोक काही कमेंट करतात वगैरे. तर अशा वेळेला ना प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीशी काहीतरी भांडायची किंवा त्या व्यक्तीला आपण काहीतरी उलटून बोलायची किंवा ते आपण जस्टिफाय करायची की असं त्याचं जे हे आहे की ते का केलेलं आहे आणि असं काहीतरी हे करायची खरंच गरज नसते. म्हणजे ह्याच्यात खूप मानसिक श्रम वाया जातात. तर त्याच्याऐवजी ना ते आपण नुसतं थँक्यू किंवा धन्यवाद म्हटलं की तो विषय तिथेच संपतो. सो प्रत्येक आपल्याला कुठला युद्ध लढायचं हे पण आपल्याला थोडं विचार करायला पाहिजे की प्रत्येकच कॉमेंटला, प्रत्येकच गोष्टीच्या ह्याला आपण रिॲक्ट करायची काही गरज नसते. म्हणजे तर थँक्यू फॉर द फीडबॅक, थँक्यू, धन्यवाद म्हणलं की अक्षरशः तो विषय तिथे संपतो आणि आपल्यालाही ते डोक्यातनं काढणं सोपं जातं. कारण बऱ्याच वेळेला ना आता व्हिडिओ ह्याच्यावर कमेंट ते म्हणजे व्हिडिओ बघत पण नाहीत, नुसतंच काहीतरी कमेंट करत असतात. लोकांना असं वाटतं की म्हणजे तो त्यांचा आयुष्यातला काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि मग ते त्याच्या ह्याच्यात ते व्हिडिओ बघतात किंवा त्यांना पटत नाही. ठीक आहे, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, पण त्याच्यासाठी म्हणजे त्यांनी हेटफुल कमेंट केला तर आपणही तो तशाच त्यांनी घ्यायला पाहिजे की थँक्यू. कारण सगळेच कमेंट अगदी मनाला लावून घेऊन काहीच होत नाही, म्हणजे आपला अक्षरशः दिवस खराब होतो.
सो हे जसं ते आपण 4 एग्रीमेंट्स मध्ये केलंय बघा, की सगळ्याच गोष्टी पर्सनली घ्यायच्या नसतात, तसं आहे. तर मग अशा वेळेला ते डिलीट करायचं किंवा हे करायचं सुद्धा आता दिलेलं आहे युट्यूबनी वगैरे, पण तेवढं सुद्धा न करता नुसतं थँक्यू म्हणलं. प्रत्येक गोष्ट आपण लावूनच घ्यायला पाहिजे असं नाहीये. त्यांचं मत त्यांनी सांगितलंय, झालं. सो थँक्यू, धन्यवाद. म्हणजे त्याही व्यक्तीला काही हे केल्यासारखं होत नाही. आणि आपल्यालाही खरंच सांगते, खूप श्रम आणि हे वाचतात आपले खूप, कारण असं मनात ते सारखं मग घोळत राहतं की आपण काय उत्तर द्यायचं, देऊ का नको उत्तर, काय बोलू, असं कसं म्हणले, असं आहे काय, काही असतं, कारण काही असतात इलॉजिकल गोष्टी. सो मग असं कसं मग आपण ते कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करणार किंवा त्यांना सांगणार की ह्या व्हिडिओमध्ये हे केलेलं आहे, आता युट्यूबच्या बाबतीत म्हणलं तर, किंवा असं. तर त्याच्याऐवजी बस थँक्यू, विषय संपला. आता त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे, बऱ्याच वेळेला काय होतं की लोक आपल्याला सल्ले देतात, म्हणजे तब्येतीचे सल्ले असतील बघा, खूप लोक काहीतरी हे घेऊन बघा, ते घेऊन बघा, हे करा, ते करा. काही फायनान्शियल ॲडवाईस असतो, नोकरीच्या बाबतीत असेल, करिअरच्या बाबतीत, बिझनेसच्या बाबतीत. सो बऱ्याच वेळेला लोक त्यांच्या अनुभवातनं, त्यांनी बघितलेल्या गोष्टींमधनं खूप असे सल्ले देत बसतात. मग अशा वेळेला ना सगळ्यात सोपा मार्ग आहे त्यातनं बाहेर पडण्याचा की फक्त धन्यवाद किंवा थँक्यू म्हणायचं, की थँक्यू फॉर द ॲडवाईस. आता तो तुम्ही तो पाळायलाच पाहिजे, तो सगळं फॉलो करायलाच पाहिजे असं काही नसतं. आपण नुसतं ऐकून घेतलं. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, असा आपण जेव्हा विचार करतो आणि थँक्यू म्हणतो की थँक्यू फॉर द ॲडवाईस, तुमच्या सल्ल्यासाठी धन्यवाद, आणि त्यामुळे मग आपण थोडे रिसेप्टिव्ह पण होतो की काहीतरी वेगळा आपल्याला मुद्दा मिळू शकतो, काहीतरी वेगळं आपण त्यातनं नवीन आपल्याला काहीतरी दृष्टिकोन मिळू शकतो की जो आपल्या कदाचित लक्षात आला असेल नसेल अशा दृष्टीनं. सो सगळ्यांना काही फॉलो करायची पण गरज नसते आणि त्यांच्याशी वाद घालायची किंवा हा बरोबर नाही आणि आपलं कसं बरोबर आहे किंवा हा त्यांचा जो सल्ला आहे ना तो आपल्याला कसा लागू होत नाही, हे आपण इतकं लोकांना पटवायला जातो. ह्याच्याऐवजी की तुम्ही तुमच्या हा तुमचा चांगुलपणा आहे, धन्यवाद, तुम्ही माझ्या एवढा विचार करता माझ्याबद्दल आणि मला तुम्ही हा सल्ला देत आहे, एवढं म्हणलं तरी त्या व्यक्तीलाही छान वाटतं आणि त्या सल्ल्यातलं काय घ्यायचं हे शेवटी आपल्यावरच असतं. सो असं नाते संबंध हे व्हायला आणि चांगली पॉझिटिव्हिटी वाढायला इथल्या या अशा थँक्यूची खूप मदत होते. आणि शेवटचा थँक्यू कधी म्हणायचा आहे की जेव्हा मनात येतं की थँक्यू म्हणायला पाहिजे का, म्हणू का नको, अशा वेळेला नक्की थँक्यू म्हणायचं. म्हणजे ते आपल्या मनात आलं ह्याचाच अर्थ तिथे थँक्यू म्हणायची गरज आहे. सो आता हा अगदी आज साधा विषय आहे, पण हे थोडंसं ना रोज आपल्या आयुष्यातली पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक न्यू यू आपण जेव्हा म्हणतोय एक वेगळा विचार. सो अशा या ह्याच्यामध्ये तुम्ही थँक्यू म्हणता का हे विचार करून बघा. कारण मी माझ्या आयुष्यात हेच फॉलो करायला सुरू केलेलं आहे, काही जे जिथे करत नव्हते तिथे, आणि त्याचा मला जाणवतोय फरक. सो तुम्ही करून बघा. आवडलं तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा. तुम्हाला कुठला थँक्यू यातला आवडला किंवा माहिती नव्हता ना हे पण मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.